हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील वद्रा येथे अलीकडेच सामान्य विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत तब्बल 2472 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यात वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक पायल गादेवार हिने पटकावला तर कनिष्ठ गटात विराज भोसीकर यांनी बाजी मारली। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या वद्रा बुद्रुक येथे अलीकडेच गावकऱ्याच्या सहाय्यातून अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठे मंडप उभारण्यात आले होते आणि ऑन द वे फाउंडेशनच्या वतीने येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या परीक्षेत तब्बल 2472 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। या परीक्षेत कुठली नक्कल होऊ नये व कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी किनवट माहूर तालुक्यातील गुरु शिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले। यात वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक पायल गादेवार हिने पटकावले तर कनिष्ठ गटात विराज भोसीकर याने बाजी मारली। प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला पहिले बक्षीस 15,000 रुपये, एक प्रशस्ती पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आले। आयोजकाच्या मते ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या मनातील कला आणि त्यात दडलेले गुण याचे मूल्यमापन करण्यासाठी ही परीक्षा आहे। मी श्रीनिवास येलवाड, ऑन द वे फाउंडेशनचा अध्यक्ष। काहीतरी संस्थेमार्फत काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी उपक्रम राबवायचा या हेतूने आम्ही मागच्या वर्षी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याच्या मागचा हेतू हा की संस्कार आणि शिक्षण या दोन्हीने एक चांगलं चरित्र घडतं। त्यामुळे संस्कारजन्य जिजामाता आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्यात सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करतो आणि ही स्पर्धा पूर्णपणे गावकऱ्यांच्या सहकार्याने होते। यामध्ये कुठलाही राजकीय समावेश नसतो, फक्त शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि मागच्या वर्षी 971 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता। तो प्रतिसाद यावर्षी 2472 विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचा ह्या मागचा हेतू एकच आहे की स्पर्धा परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच बीजारोपण झालं पाहिजे, जेणेकरून उद्या स्पर्धा परीक्षेला ते सामोरे जाताना त्यांच्या मनात कुठलीही भीती असली नाही पाहिजे। हाच हेतू घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत आणि पुढच्या वर्षी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। सर, प्रथम द्वितीय तृतीय असे काही पुरस्कार वगैरे असतात? ह्या स्पर्धेमध्ये 2 गट आहेत। एक कनिष्ठ गट जो 5वी ते 7वी पर्यंत आहे आणि दुसरा वरिष्ठ गट जो 8वी ते 10वी पर्यंत आहे। दोन्ही गटाला 9 पारितोषिक आहेत। पहिलं पारितोषिक 15,000, त्यानंतर 13,000, 10,000, 11,000, 9,000, 7,000, 5,000 अशा पद्धतीने 9 बक्षीस आहेत दोन्ही गटाला। जरी आज काही विद्यार्थ्यांना गुण प्राप्त झाले नसले तरी खचून न जाता पुढच्या परीक्षेत आपण कशी बाजी मारणार यावर भर दिले पाहिजे। या कार्यक्रमात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजकांनी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती। यात बंटी पाटील, अंकुश जाधव, बालाजी बामणे, आशिष राठोड, मुस्तफा खान, सय्यद अन्सार, इखलास फाजलानी, गजानन मिस्सेवार यांच्यासह ग्रुपने मोठे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांडवे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गफ्फार शेख यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। रशीद फाजलानी, मराठवाडा न्यूज ब्युरो, किनवट, नांदेड। न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा।